Hello everyone, today we are going to discuss about the errors which is the last part of our unit number 1. एरर म्हणजे काय तर एरर म्हणजे अडथळा किंवा चुका किंवा मिस्टेक्स. बरेचदा फार्मास्युटिकल ॲनालिसिसमध्ये काय होतं की जेव्हा आपण एखादं प्रिपेअर करतो, एखादं सॅम्पल प्रिपेअर करतो, तेव्हा ज्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन चेक करतो तेव्हा काय होतं की जे काही आपण लॅबमध्ये प्रिपेअर केलं आहे, सिंथेसाइज्ड केला आहे, त्याचा जो काही पर्टिक्युलर रिझल्ट आहे तो रिझल्ट डिफरंट होतो ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड. किंवा टायट्रेशनसुद्धा आपण आपण टायट्रेशन परफॉर्म करतो. तर टायट्रेशनमध्ये बरेचदा काय होतं की सपोज ए आणि बी दोन ग्रुप हे एखादं एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात, तर मेजॉरिटी काय होतं की ए आणि बीचे जे काही रिझल्ट आहे ते व्हॅरी करतात, दोघांचे रिझल्ट हे सेम होत नाही. मग आता रिएजंट सेम आहे, मेथड सेम आहे आणि जे काही आपण परफॉर्म करतो ती लॅबसुद्धा एकच आहे, मग रिझल्ट का वेगवेगळे हे डिटेक्ट करणं म्हणजेच आपलं एरर डिटेक्ट करणं. आणि हे जे काही डिफरन्स आहे आपण त्याला एरर म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच प्रॅक्टिकली जे काही आपण परफॉर्म करतो त्याचा जो काही पर्टिक्युलर रिझल्ट आहे तो आपल्या स्टँडर्ड रिझल्ट सोबत मॅच होत नाही आणि त्यालाच आपण एरर म्हणतो. सो ह्याच एरर म्हणजेच ह्या चुकांबद्दल आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं ह्या चुका म्हणजेच एरर काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, प्लस आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे की हा जो काही पर्टिक्युलर एरर आहे तो कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो ऑफकोर्स आपण त्याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत. हे जे काही एरर्स आहे याचे सोर्सेस काय आहे, म्हणजे हे जे एरर आपल्याला बघायला मिळतात, जे काही व्हेरिएशन असतं आपल्या रिझल्टमध्ये, ते व्हेरिएशन कशामुळे होतो, कुठले कुठले फॅक्टर आहे जे याच्यावरती रिस्पॉन्सिबल आहे. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ अवर एरर. हे जे काही पर्टिक्युलर एरर्स आहे याचे टाइप्स आहे, मेजरली 2 टाइप्स आहे, ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह एरर. हे जे काही एरर्स आहे ते फर्दर क्लासिफाय झालेले आहे, त्याच्या क्लासिफिकेशनबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. कारण हा जो पार्ट आहे हा बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे आणि एरर्सवरती एकतरी क्वेश्चन असतो, तो मे बी 5 मार्क्सचा असू शकतो किंवा 10 मार्क्सचा असू शकतो. सो हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा थेरॉटिकल पार्ट आहे कम्प्लिटली, याच्यावरती फार असे इक्वेशन सुद्धा तुम्हाला नाही आहे. बस फक्त तुम्हाला पॉईंट क्लिअर असले तर तुम्ही इझिली हा जो काही पॉईंट आहे तो तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. ओके, सो आफ्टर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज ॲक्युरेसी आणि प्रिसिजन. याच्यावरती मुलांना बरंच असं कन्फ्युजन होतं की नेमकं ॲक्युरेसी काय आहे आणि प्रिसिजन काय आहे. कारण काय होतं, हे दोन्ही टर्म जवळजवळ सेम आहे, बट स्टडी करताना जेव्हा आपण ह्या गोष्टी डिफाईन करतो एक्झाममध्ये तर कन्फ्युजन होतं यांच्या डेफिनेशनमध्ये. ओके, सो अगदी सरळ आणि सिम्पल लँग्वेजमध्ये आपण ह्या 2 डेफिनेशन बघणार आहोत, ॲक्युरेसी आणि प्रिसिजन. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द ग्राफ ऑफ आवर ॲक्युरेसी अँड आवर प्रिसिजन, की ह्या दोघांमधला काय डिफरन्स असतो, गॅप कशा प्रकारे असतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगरबद्दल मुलांना असं होतं की बघताना हा पॉईंट आपल्याला जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा सिम्पल वाटतं आणि एक्झाममध्ये याला आपण एक्सप्लेन करू शकत नाही. कारण काय होतं, अगदी सिम्पल आणि सोप्या अशा टर्मकडे आपण लक्ष देत नाही आणि तिथं आपले मार्क्स कट होऊ शकतात. ओके, सो याच्या टर्म्सबद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सो ओव्हरऑल हा जो काही लेक्चर आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि कम्प्लिटली थेरॉटिकल आहे. सो कुठल्याही प्रकारचं तुम्हाला याच्यामध्ये फार असे डेफिनेशन नाही, जसे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इक्वेशन बघितले होते मोलॅरिटीचे, सो त्या प्रकारे नाही आहे. बट हा कन्सेप्च्युअल तुम्हाला हा जो काही लेक्चर आहे तो इम्पॉर्टंट आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जेथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. तर गाईज, एरर म्हणजे काय तर तुम्हाला आता एक अगदी छान असं एक्झाम्पल देते. हे बघा, फॉर एक्झाम्पल आता आपल्या मम्मीला दळण आणायचं असलं, फॉर एक्झाम्पल गहूचं. ठीक आहे, गिरणीवरती आपल्या मम्मीने फॉर एक्झाम्पल 5 kg गहू दिले आणि आपल्याला म्हटले की जावा आणि गिरणीमधनं याला पीठ करून आणा. ठीक आहे, आपण गेलो आणि जे काही पर्टिक्युलर गहू होते आपण त्या काकाला दिले आणि काकाने थोड्या वेळानंतर आपल्याला ते गहू रिटर्न दिले. बऱ्याचदा आपण आईला म्हणताना बघतो की आजचं जे काही पीठ होतं ते नॉर्मल एवढं नाही आहे, किंवा आपण म्हणताना बघतो की आज काहीतरी याने गोंधळ केला, याने पीठ कमी दिलं. हे कशावरनं कळते आपल्याला की आईला ना एक कॅल्क्युलेशन आलेलं असतं की मी 5 किलो जर गहू दिलं तर याचं पीठ जो काही डबा आहे ह्या लेवलपर्यंत आलं पाहिजे. ठीक आहे, कारण ती कंटिन्यू ते काम करते. सो तिला त्या गोष्टीचं कम्प्लिटली असं नॉलेज आहे. सो ती कॉन्फिडंटली सांगू शकते की याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर गव्हाचं पीठ आहे ते प्रॉपर क्वांटिटीचं नाही आहे. मग अशा वेळेस जर आपण ह्या जो काही गव्हाचं पीठ होतं त्या गव्हाच्या पिठाला जर आपण वेट केलं, एखाद्या दुकानात गेलो फॉर एक्झाम्पल आणि याला
वेट केलं आणि हे जर भरलं 4 किलो, ठीक आहे. म्हणजेच आपण दिलं किती होतं 5 किलो. काकांनी काय केलं, गिरणीवाल्या काकांनी, की पीठ दळता दळता काहीतरी घोटाळा केला आणि आपलं पीठ काढलं. असं बरेचदा होतं. आणि जेव्हा आपण त्याला वे केलं तर काय किती भरलं 4 किलो. मग आता जो काही आपला गहू आणि फायनल जो काही पीठ होतं याच्यामध्ये डिफरन्स आहे. हा डिफरन्स आपण कसा कॅल्क्युलेट करणार, इज सिम्पल आहे. आपण काय करणार, 5 kg गव्हामधनं हा 4 kg मायनस करणार, म्हणजेच किती 1 kg. एरर किती झाला 1 kg, बस झालं. हेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं. इतकं सिम्पल हा आजचा टॉपिक आहे की आपण जो काही फॉर एक्झाम्पल एखादा एक्सपेरिमेंटल लॅबमध्ये परफॉर्म करत आहे त्याचा जो काही पर्टिक्युलर रिझल्ट आहे त्या रिझल्टचं कम्पॅरिझन हे स्टँडर्ड सोबत केलं जातो, ठीक आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू जे काही प्रेझेंट आहे त्याच्यासोबत जेव्हा आपण कम्पॅरिझन करतो ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स आहे त्याला आपण एरर म्हणतो, ओके. आणि ही जी काही कॅल्क्युलेशन आहे त्याला आपण म्हणतो एरर डिटेक्शन, ठीक आहे. आता हे काय होतं बरेचदा, आता ठीक आहे लॅबमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करू शकतो, काहीतरी चुका आपल्या मुलांकडनं परफॉर्म करताना होतं. बट जेव्हा इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होते, इंडस्ट्रीमध्ये माहिती आपल्याला सगळ्यांना की जे काही टॅबलेट म्हणा, इंजेक्शन्स म्हणा किंवा पॅरेंटल जे काही आपण यूज करतो, जे काही आपले मेडिसिन प्रिपेअर्ड होतं ते आपल्याला आयडेंटिकल पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एरर आपण कन्सिडर करू शकत नाही. का करू शकत नाही, तर ते डायरेक्टली आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती अफेक्ट करतं. सो इथे आपण एरर मिनिमाइज करायसाठी जे काही टर्म यूज करतो त्या टर्म आपल्याला आज बघायचा आहे, ठीक आहे. तुम्हाला एक्झाम्पल कळलं असणार. सो एरर काय आहे, तर हा एरर हा डिफरन्स आहे बिटवीन द स्टँडर्ड व्हॅल्यू अँड ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणजेच काय, तर जी व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंटमध्ये परफॉर्म करतो त्या व्हॅल्यूला आपण जेव्हा स्टँडर्डसोबत कम्पेअर करतो तो दोघांमधला जो काही डिफरन्स असतो त्याला आपण एरर म्हणतो, ओके. सो वी कॅन कॅल्क्युलेट दिस एरर बाय फॉर्म्युला एरर इज इक्वल टू स्टँडर्ड व्हॅल्यू टू द मायनस ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. आता हा जो काही एरर आहे याचे पर्सेंटेज एररसुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो आपण. म्हणजे आपण म्हणतो ना की जो काही रिझल्ट आला त्याला 10% एरर आहे, 50% एरर आहे किंवा 100% एरर आहे, म्हणजे कम्प्लिटली प्रोडक्ट हा डिफरंट आहे आपल्या स्टँडर्ड व्हॅल्यू सोबत. सो वी कॅन कॅल्क्युलेट इट्स एरर पर्सेंटेज अँड द फॉर्म्युला इज स्टँडर्ड व्हॅल्यू मायनस ऑब्झर्व्ड व्हॅल्यू टू द स्टँडर्ड व्हॅल्यू. सो दिस आर द फॉर्म्युला. आता हे जे काही आपलं ज्याबद्दल आपण एररबद्दल आपण डिस्कस केलेला आहे, ह्या एररचं नेमकं इंट्रोडक्शन काय आहे, कारण इंट्रोडक्शन हा आपल्या सिलेबसमध्ये विचारला जातो. जेव्हा हा एरर पॉईंट आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो तर हा कम्प्लिटली टॉपिक विचारला जातो. म्हणजेच राईट अ सोर्स ऑफ एरर, इंट्रोडक्शन ऑफ एरर, मेथड ऑफ मिनिमायझिंग एरर आणि ॲक्युरेसीने प्रिसिजन ह्या सुद्धा टर्म याच्यामध्ये विचारला जातो. सो हा कम्प्लिटली टॉपिक विचारला जातो फॉर 10 मार्क्स. सो यू हॅव टू राईट इच अँड एव्हरी पॉईंट ऑन दॅट टॉपिक. आता हा जो काही एरर आहे हा एरर आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार इंडस्ट्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया. 500 mg पॅरासिटामॉल आहे, ठीक आहे. मोस्ट कॉमन एक्झाम्पल, कारण पॅरासिटामॉल हा जो ड्रग आहे आपण लॅबमध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारचं एक्सपेरिमेंट करतो ड्रगवरती तेव्हा आपण फर्स्ट ड्रग कुठला घेतो, तो पॅरासिटामॉल. सो मी इथे सुद्धा पॅरासिटामॉलचं एक्झाम्पल घेणार. आता पॅरासिटामॉल आपल्याला माहिती आहे 500 mg आहे आणि जेव्हा आपण याचं लॅबमध्ये टेस्टिंग करतो, टेस्टिंग केल्यानंतर काय झालं की आपल्याला डिटेक्ट झाला की हा जो पॅरासिटामॉल आहे हा फक्त 450 mg आहे. मग आपण काय करणार, एरर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार. सो वी कॅन कॅल्क्युलेट एरर इज इक्वल टू 500 mg मायनस 450 mg. सो एरर किती झाला 50 mg. जो काही आपला टॅबलेट आहे हा टॅबलेट किती mg आपल्याला कमी मिळाला, तर तो आपल्याला 50 mg एवढा कमी असा ड्रग मिळाला. सो ऑल्सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर. सो हिअर इज द फॉर्म्युला दॅट इज पर्सेंट एरर. मग कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार, म्हणजेच ही आपली स्टँडर्ड व्हॅल्यू होती 500 mg आणि ऑब्झर्व्ड किती झाली, ती झाली 450 डिवायडेड बाय स्टँडर्ड व्हॅल्यू, ठीक आहे. जो आपला फॉर्म्युला आहे. सो इथे पर्सेंटेज एरर किती झाला, तर तो आपला 10% पर्सेंटेज एरर झाला. म्हणजे 10% जो काही ड्रग आहे हा स्टँडर्डपेक्षा कमी आपल्याला ऑब्झर्व झालेला आहे. ह्या एररचे सोर्सेस कुठले कुठले आहेत, तर सोर्सेस जेव्हा आपण एक्झाममध्ये लिहितो तर आपल्याला हे सगळे जे पॉईंट आहे ते रट्टा मारून लिहायचे नसतात. कारण थिअरी म्हटलं तर मुलं जास्तीत जास्त रट्टा मारणं प्रिफर करतात. बट आय मस्ट से की जो काही थेरॉटिकल सब्जेक्ट आहे त्याला तुम्ही रट्टा मारू नका. कारण काय होतं, हे जे पॉईंट आहे तुम्ही इझिली लिहू शकता. फक्त तुम्हाला कन्सेप्ट एकदा कळला की तुम्ही जे काही आहे तुम्ही स्वतः एक्सप्लेन करू शकता आणि ते बेटर राहणार तुम्हाला मार्क्स ऑब्टेन करण्यासाठी. हां ठीक आहे, जे काही फॉर्म्युलाज
आहे, रिॲक्शन्स आहे, ते तुम्हाला रट्टा मारावा लागणार, त्याला काही ऑप्शन नसतं. बट हे जे काही थेरोटिकल पॉईंट्स आहे ते तुम्ही कन्सेप्च्युअल लिहा, ठीक आहे, सो दॅट लॉंग टाईमसाठी तुम्ही ते आठवण ठेवू शकणार. आता सोर्सेस ऑफ एरर कुठले, म्हणजे हे एरर जे आहे याचा सोर्स काय आहे, कशामुळं एरर आहे हे सगळं आपण डिटेक्ट कशामुळं करतो, तर जेव्हा आपण लॅबमध्ये कुठलाही एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो त्याच्या बेसिसवरती आपण एरर डिटेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल एखादं हे टायट्रेशन आहे जे आपण लॅबमध्ये प्रिपेअर करत आहे, ठीक आहे. कोनिकल फ्लास्कमध्ये आपण काय केलं, ॲनालाइड घेतला, याची रिॲक्शन आपण टायट्रंटसोबत केली आणि याच्यामध्ये एक पर्टिक्युलर इंडिकेटर टाकलं. आपण जेव्हा टायट्रेशन करतो तेव्हा काय करतो, आपण ड्रॉप बाय ड्रॉप याच्यामध्ये टायट्रंट टाकणार, याची रिॲक्शन होणार आणि ॲट अ पर्टिक्युलर टाईम हे जे काही सॅम्पल आहे ते कलर चेंज शो करणार, ठीक आहे, ज्याला आपण एंड पॉईंट म्हणतो. मग आता फॉर एक्झाम्पल इथे सगळं काही कॅल्क्युलेशन झाल्यानंतर माझा जो काही फायनल रिझल्ट हा 10 आला, म्हणजे 10 ml मध्ये हे जे काही रिॲक्शन आहे ती कंप्लीट झाली. नॉर्मॅलिटी मी चेक केली, फॉर एक्झाम्पल घेते आणि स्टँडर्ड व्हॅल्यू होती ही 20, म्हणजे माझा जो काही रिझल्ट आहे आणि जो काही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे याच्यामध्ये डिफरन्स आहे, हे दोन्ही सेम नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होऊ शकतं, फॉर्म्युला जो आहे तो स्टँडर्ड घेतलेला आहे, सॅम्पल जे आहे ते सॅम्पलसुद्धा सेम घेतले आहे, बट कुठेतरी काहीतरी गडबड झाली आणि माझा जो काही रिझल्ट आहे तो चेंज झाला, किंवा ए आणि बी दोन ग्रुप आपण परफॉर्म करत आहे आणि दोघांच्या रिझल्टमध्ये चेंजेस आला. स्टँडर्डवाले 20 आहे, ग्रुप एचा हा 10 ml आला आणि ग्रुप बीचा फॉर एक्झाम्पल 15 ml आला. सेम रिएजंट यूज केले दोन्ही ग्रुपनी, दोन्ही जे काही लॅब होती दोन्ही ग्रुप परफॉर्म करताना सेम होतं, म्हणजे एन्व्हायरमेंटसुद्धा सेम होतं. मग हा डिफरन्स आला कशामुळं, तर व्हेरियस रिझन असू शकतात. फॉर एक्झाम्पल हे जे काही मेजरिंग सिलेंडर घेतला आपण, हा जो टायट्रेट आहे किंवा ॲनालाइड मेजर करायसाठी, त्याच्यामध्ये काहीतरी डिफरंट असू शकतो, तो कॅलिब्रेट नसू शकतो. देन काही रिएजंट आपण वे केले तर वेईंग बॅलन्समध्ये काहीतरी डिफरंट असू शकतो, डिफेक्ट असू शकतो, राईट. अगेन हे जे काही ब्युरेट आहे, ब्युरेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, ही कॅलिब्रेट नसू शकते. अगेन कुठला फॅक्टर असू शकते, तर जो काही पर्टिक्युलर पर्सन हा एक्सपेरिमेंट कॅरीड आउट करत आहे तो स्किल पर्सन नसू शकतो, त्याचं लक्ष नसणार, कदाचित 2 थेंब त्याने एक्स्ट्रा टाकले असणार, 2 ml एक्स्ट्रा टाकले असणार आणि रिडिंग लिहिलं असणार, असंही होऊ शकतं, ठीक आहे. सो व्हेरियस सोर्सेस आहे ह्या एररचे. हे जे काही सोर्सेस आहे ते आधी सोर्सेस आपल्याला डिटेक्ट करायचे असतं. फर्स्ट थिंग, एरर कॅन बी ऑकर ड्यू टू द इम्प्रॉपर सॅम्पलिंग और सॅम्पल प्रिपरेशन. जेव्हा आपण सॅम्पल प्रिपरेशन करतो तेव्हा जर आपण त्याला प्रॉपर प्रिपेअर केलेलं नाही त्यामुळे सुद्धा एरर होऊ शकतो. इट कॅन बी ऑकर्ड बाय ॲनालिस्ट, म्हणजे जो काही परफॉर्म करतो त्याचं जर नॉलेज कमी असणार किंवा त्याचा फोकस कमी असला तर त्यामुळे सुद्धा तो एरर येऊ शकतं. देन जे काही आपण इक्विपमेंट यूज केले ते कॅलिब्रेट नसू शकतं. कॅलिब्रेशन सगळ्यांना माहिती आहे. कॅलिब्रेशन म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल हा मेजरिंग सिलेंडर आहे आणि हा इथे यांनी मेन्शन केलेला आहे की हा 10 mlचा आहे, बट जेव्हा आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो तेव्हा आपल्याला कॅलिब्रेशन करणं म्हणजेच काय, तर हा जो आपल्याला मेजरिंग सिलेंडर दिलेला आहे तो एक्झॅक्ट 10 mlचा आहे का की नाही हे चेक करणं म्हणजे कॅलिब्रेशन करणं. मग आपण कशा प्रकारे याला कॅलिब्रेट करणार, आपण काय करणार, एक स्टँडर्ड मेजरिंग सिलेंडर घेणार, ठीक आहे, त्याच्यामधनं आपण आपल्या 10 ml वॉटर किंवा डिस्टिल वॉटर घेणार किंवा एखादं कुठलंही रिएजंट घेणार, प्रेफरली आपण वॉटर घेत असतो. सो हा 10 ml आहे, याचा व्हॅल्यू आपल्याला एक्झॅक्ट माहिती आहे कारण हा स्टँडर्ड आहे. सो आपण काय करणार, यामधला जो काही वॉटर आहे याला ट्रान्सफर करणार, जे आपल्याला कॅलिब्रेट करायचं आहे त्या मेजरिंग सिलेंडरमध्ये. जर सेम आपला जो वॉटरची लेवल 10 ml पर्यंत आली तर ठीक आहे, हा कॅलिब्रेटेड आहे, हा एक्झॅक्ट आपल्याला व्हॉल्यूम देतो. बट याची जर लेवल जर अपर झाली किंवा लोअर झाली तर आपण याला अनकॅलिब्रेटेड म्हणतो. याच्यामधले जे काही सॅम्पल आहे ते प्रॉपर व्हॉल्यूम देत नाही. किंवा अनदर थिंग आपण काय करणार, हा मेजरिंग सिलेंडर आहे, स्टँडर्ड नसला आपल्याकडे, मग आपण काय करणार, पिपेट घेणार, एखादी पिपेट जी 10 mlची आहे, 10 ml वॉटर घेणार आणि त्या पिपेटनी याच्यामध्ये काय करणार, फिलअप करणार. जर ठीक आहे 10 ml फिलअप झाली तर हा कॅलिब्रेटेड आहे, नाही तर हा कॅलिब्रेटेड नाही, अशा प्रकारे कॅलिब्रेशन करतात, ठीक आहे. सो जे काही इक्विपमेंट आपण यूज केले ते प्रॉपर कॅलिब्रेशनचे असणार तर आपल्याला प्रॉपर व्हॅल्यू भेटणार, प्रॉपर व्हॉल्यूम भेटणार. सो आपल्याला एररचे जे काही पॉसिबिलिटीज आहे ते कमी होणार. देन इनकरेक्ट ऑब्झर्वेशन अँड डाटा. समजा टायट्रेशन केलं आपण आणि टायट्रेशनमध्ये जो काही ॲनालाइट आहे किंवा जो काही पर्टिक्युलर स्टुडंट आहे त्यांनी प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं नाही, 10 ml मध्ये रिझल्ट आला बट त्यांनी 12 ml ला किंवा 15 ml ला किंवा डाटा प्रॉपर
प्रॉपर दिला नाही त्यामुळे सुद्धा एरर होऊ शकतं. देन रॉंग कॅल्क्युलेशन, लाईक बरेच असे फॉर्म्युलेज आपण यूज करतो. जसे नॉर्मॅलिटीज जर आपल्याला काढायची असली तर आपण N1V1 इज इक्वल टू N2V2 घेतो. सो ह्या कॅल्क्युलेशनमध्ये जर आपण कुठली गडबड केली तर आपला रिझल्ट चुकतो. ठीक आहे. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर आवर एरर. देन इम्प्युरिटी प्रेझेंट इन सॅम्पल, सॅम्पलमध्ये जर कुठल्या प्रकारचे इम्प्युरिटीज असतात तर त्यामुळे सुद्धा होतं. देन रॉंग मेथड सिलेक्शन, देन ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. लाईक ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेजमुळं काय होतं की बरेचसे फॅक्टर अफेक्ट करतात आपल्या सॅम्पलवरती. सो इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द सोर्सेस ऑफ अवर एरर. देन वी हॅव टाईप्स ऑफ एरर. हा जो आपला पर्टिक्युलर एरर आहे हा 2 कॅटेगरीमध्ये स्टडी केला जातो. फर्स्ट वन आहे ॲब्सोल्यूट एरर अँड सेकंड वन आहे रिलेटिव्ह एरर. ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच काय तर इट इज अ डिफरन्स बिटवीन एक्सपेरिमेंटल अँड ट्रू व्हॅल्यू. म्हणजे सेम केस जी आपली एररची डेफिनेशन होती, जी आपण एक्सपेरिमेंटमध्ये परफॉर्म केली त्याची जी काही व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू ती आपल्याला मायनस करायची आहे स्टँडर्ड व्हॅल्यूमध्ये. ठीक आहे. त्याला आपण ट्रू व्हॅल्यू सुद्धा म्हणतो. सो याचा डिफरन्स त्याला आपण ॲब्सोल्यूट एरर म्हणतो. मग रिलेटिव्ह एरर म्हणजेच काय तर रिलेटिव्ह एरर हा आपण पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. हा रिलेटिव्ह एरर कॅन बी कॅल्क्युलेट बाय फॉर्म्युला दॅट इज ॲब्सोल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजेच हा एक रेशो आहे जो आपण एक्सपेरिमेंटमध्ये परफॉर्म केला ती व्हॅल्यू आणि याला आपण डिवाइड करत असतो स्टँडर्ड व्हॅल्यू इंटू 100. सो जो काही पर्सेंटेज निघणार त्याला आपण पर्सेंटेज किंवा रिलेटिव्ह एरर म्हणतो. ठीक आहे. हे जे 2 टर्म आहे हे 2 टर्म तुम्हाला क्लिअर झालेले आहे. मेजरली हा जो आपला एरर आहे 2 क्लासमध्ये क्लासिफाय झाला आहे किंवा 2 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन झाले याचे. फर्स्ट वन आहे डिटर्मिनंट एरर आणि सेकंड वन आहे इनडिटर्मिनंट एरर. नावावरनं कळतं डिटर्मिनंट एरर म्हणजेच काय तर आपण त्याला डिटरमाइन करू शकतो की हा जो काही पर्टिक्युलर सॅम्पल आहे याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे, मिस्टेक आहे, एरर आहे. बट इनडिटर्मिनंट एररमध्ये जनरली असं होत नाही. म्हणजे आपण जो काही एरर आहे तो डिटेक्ट करू शकत नाही. आता तुम्ही म्हणणार इनडिटर्मिनंट आहे म्हणजे याला आपण डिटरमाइन करू शकत नाही, शोधू शकत नाही. मग आपल्याला कळणार कसं की एरर आहे त्याच्या फायनल रिझल्टवरनं किंवा बरेच असे ग्राफ असतात त्या ग्राफवरनं आपल्याला डिटेक्ट होतं की हा जो पर्टिक्युलर सॅम्पल आहे याच्यामध्ये एरर आहे. बट आपण त्याला सेपरेट करू शकत नाही, मिनिमाइज्ड करू शकत नाही, म्हणून तो इनडिटर्मिनंट कॅटेगरीमध्ये होतं. बट डिटर्मिनंटमध्ये काय होतं की जो काही एरर आहे आपल्याला डिटेक्ट झालेला आहे त्याला आपण व्हेरियस मेथडनी मिनिमाइज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामधला जो काही डिफरन्स आहे फायनल रिझल्ट आणि स्टँडर्ड रिझल्टमधला त्याला आपण मिनिमाइज करू शकतो, त्या व्हॅल्यूला आपण मिनिमाइज करू शकतो. सो आपण त्याला डिटर्मिनंट एरर म्हणतो. क्लिअर आहे सगळ्यांना दोघांमधला डिफरन्स. देन हा जो डिटर्मिनंट एरर आहे फर्दर क्लासिफाय झाला आहे लाईक इन्स्ट्रुमेंट एरर, पर्सनल एरर, केमिकल एरर आणि एरर इन द मेथडॉलॉजी. आता फर्स्ट वन जो आहे डिटर्मिनंट एरर त्याला आपण सिस्टमिक एरर म्हणतो. सिस्टमिक एरर म्हणजेच काय तर सिस्टीममध्ये किंवा एखाद्या इक्विपमेंटमुळे जर एखादा एरर प्रोड्यूस होत असणार त्याला आपण सिस्टमिक एरर किंवा डिटर्मिनंट एरर म्हणतो. म्हणजेच काय ओव्हरऑल हा जो कॅटेगरी आहे ह्या कॅटेगरीमध्ये आपण व्हेरियस इक्विपमेंटचा यूज करतो. जेव्हा आपण व्हेरियस इक्विपमेंटचा यूज करतो लाईक कुठला पण इक्विपमेंट, वेइंग बॅलन्स असू शकतो, कोनिकल फ्लास्क असू शकतो किंवा मेजरिंग सिलेंडर असतो, पिपेटी असू शकते. हे अनकॅलिब्रेटेड जर असणार, प्रॉपर आपल्याला वेट जर देत नसणार, व्हॉल्यूम जर देत नसणार तर त्याच्यामुळे हा एरर येऊ शकतो. सो हा जो एरर आहे तो आपण मिनिमाइज करू शकतो किंवा याला करेक्ट करू शकतो. फर्दर हा जो काही आपला डिटर्मिनंट किंवा सिस्टमिक एरर आहे तो क्लासिफाय झाला आहे. फर्स्ट वन आहे इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे याच्यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंट यूज केले, इक्विपमेंट यूज केले. फॉर एक्झाम्पल एखादा डिव्हाइस आपण इक्विपमेंट घेतला जो आपल्याला प्रेशर डिटेक्ट करायसाठी यूज होतो आणि तो जर आपल्याला प्रॉपर प्रेशर डिटेक्ट करून देत नसणार, तो मुळातच तो जर खराब असणार तो आपल्याला प्रॉपर रिझल्ट देणार आहे का? नाही, ऑब्व्हियसली नाही. खराब इक्विपमेंट आपल्याला प्रॉपर रिझल्ट देऊ शकणार नाही. आणि आपल्याला जर माहितीच नाही की हा जो काही इक्विपमेंट आहे पर्टिक्युलर तो खराब झालेला आहे आणि आपण त्याचंच रिझल्ट ॲज इट इज घेतलं, त्याला कॅलिब्रेट केलं नाही तर त्याच्यामुळं हा इक्विपमेंट एरर येऊ शकतो जो फायनली आपण त्याला डिटेक्ट करू शकतो आणि करेक्टसुद्धा करू शकतो. देन वी हॅव पर्सनल एरर म्हणजे एखादा ॲनालिस्ट जो परफॉर्म करतो एक्सपेरिमेंट त्यामुळं जर एखादा एरर येत असणार किंवा त्याच्या हँडलिंगमुळं त्याच्या जो काही मेथड तो प्रिपेअर करत आहे, जो काही रिॲक्शन सॅम्पल तो करत आहे तो जर प्रॉपर करत नसणार, त्याला जर प्रॉपर त्या गोष्टीचं नॉलेज नसणार, त्यामुळे जर एखादा एरर आला तर त्याला आपण पर्सनल एरर म्हणतो. ठीक आहे. इट कॅन बी ऑल्सो करेक्टेड.
त्याला आपण करेक्ट करू शकतो. देन वी हॅव केमिकल एरर. ठीक आहे, जे काही केमिकल्स आपण यूज केलेले आहे फॉर द परफॉर्मेशन ऑफ अवर एक्सपेरिमेंट, ते जर इम्प्रॉपर असणार, कंटॅमिनेट झालेले असणार किंवा एक्सपायर्ड झालेलं रिएजन आपण यूज केलं तर ते आपल्याला प्रॉपर रिझल्ट देणार आहे का? तर ऑब्व्हियसली नाही. तर त्यामुळे जर आपला रिझल्ट चेंज येत असणार तर तो आपला केमिकल एरर झाला, जो आपण डिटेक्ट करू शकतो. देन वी हॅव एरर्स इन मेथडॉलॉजी. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की व्हेरियस मेथड्स आपण यूज केल्या जातात फॉर द परफॉर्मन्स ऑफ आवर रिॲक्शन. जी मेथड आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी सिलेक्ट करतो ती जर आपण रॉंग सिलेक्ट केली किंवा फॉल्टी मेथड जर सिलेक्ट केली तर त्यामुळं हा जर आपला जो फायनल रिझल्ट आहे तो चेंज येत असणार तर त्याला आपण एरर्स इन मेथडॉलॉजी म्हणतो. इट इज मोस्ट सिरियस मेथड, कारण आपली जी काही प्रोसिजर आहे ते जर चुकली तर ऑब्व्हियसली आपला रिझल्ट चुकणारच आहे. दिस ॲक्सिडेंटल अँड रँडम एरर कॅनॉट बी प्रेडिक्टेड अँड हेन्स इट कॅनॉट बी एलिमिनेटेड. म्हणजे आपण याला शोधू सुद्धा शकत नाही आणि याला आपण एलिमिनेट सुद्धा करू शकत नाही. मग तुम्ही म्हणणार आता शोधू शकत नाही, मग याला आपल्याला कसं कळणार की हा एरर आहे म्हणून? तर काही सॅम्पल्स आहे याचे एरर डिटेक्ट करण्यासाठी काही ग्राफ थ्रू याचा स्टडी केला जातो. ह्या ग्राफलाच आपण कर्व ऑफ एरर म्हणतो. ठीक आहे, ज्याच्यावरनं आपण एरर आहे की नाही हे चेक करतो. अशा प्रकारे काही ग्राफ्स असतात जो आपल्याला एररचा ग्राफ शो करतो, एरर आहे की नाही. आता हा ॲक्युरसी आणि प्रिसिजनचा आहे, बट असे सेम ग्राफ हा आपल्याला एररचा बघायला मिळतो जर आपल्या सॅम्पलमध्ये एरर असणार तर. ठीक आहे, हा जो काही पर्टिक्युलर ग्राफ आहे, आता फॉर एक्झाम्पल हा एक ग्राफ आहे. ठीक आहे, आणि हा आपला एक स्टँडर्ड सॅम्पलचा ग्राफ आहे. म्हणजे हा जेव्हा आपण डिटेक्ट करतो इन्स्ट्रुमेंटमध्ये आपला एखादा पर्टिक्युलर सॅम्पल तर त्यांनी आपल्याला हा अशा प्रकारे ग्राफ दिला तर आपण म्हणणार की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एरर नाही आहे. बट हा जर ग्राफ आपल्याला लार्ज भेटला, लार्ज व्हॅल्यू भेटणार तर काय होणार की आपण कन्सिडर करणार की याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज आहे त्याच्यामुळं हा एरर येतो किंवा कुठलाही रिझन असू शकतो, त्याला आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. समटाईम्स काय होतं की हा जो ग्राफ आहे तो छोटा आला, स्मॉलर आला तर सुद्धा याच्यामध्ये एरर्स आहे. ठीक आहे, किंवा काही वेळा काय होतं की काही पॉझिटिव्ह व्हॅल्यू येतात, काही निगेटिव्ह व्हॅल्यू येतात, त्याच्यामुळे सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो की याच्यामध्ये एरर्स आहे. ठीक आहे, जर आयडेंटिकल आला तर काय होणार, स्टँडर्डच्या व्हॅल्यूसोबत आयडेंटिकल ग्राफ आला तर काय होणार, आपण याच्यामध्ये कन्सिडर करणार की कुठल्याही प्रकारचा अनडिझायरेबल अनडिटेक्टेबल एरर नाही आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे हा ग्राफ असतो. मग हा एरर आहे, आपल्याला कळलं की याच्यामध्ये एरर आहे तर आपण त्याला ॲज इट इज ठेवणार आहे का? तर नाही, आपण त्याला मिनिमाइज करणार. त्याचा जो काही एरर आहे त्याला आपण कमी करणार. म्हणजे जी काही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू आहे आणि जे काही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे किंवा ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे याच्यामधला जो काही डिफरन्स आहे, फॉर एक्झाम्पल आपण मग अशी 20 आणि 10चं एक्झाम्पल घेतलं होतं, डिफरन्स किती झाला? 10. सो काही आपण मेथड यूज करणार ज्यामुळे हा जो डिफरन्स आहे तो कमी होणार. म्हणजे नियर अबाउट एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळाली तर फार छान. एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जर 20 येत असणार तर एकदम परफेक्ट. बट ठीक आहे, 19 येत असणार, 18 येत असणार तरीही सुद्धा आपण काय करणार, मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, सो कुठले कुठले असे मेथड्स आहेत ज्याच्यामुळे आपण एररला मिनिमाइज करू शकतो? तर फर्स्ट वन आहे कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट ऑर ॲपरेटस. म्हणजे जे काही आपण ॲपरेटस किंवा इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो ते प्रॉपर वर्क करत आहे की नाही ते चेक करणार. फॉर एक्झाम्पल एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण. एक वेइंग बॅलन्स घेतला आणि त्याच्यामध्ये मला 5 mg ड्रग घ्यायचा होता. तर तो जो काही पर्टिक्युलर वेइंग बॅलन्स आहे त्या वेइंग बॅलन्समध्ये मी 5 mg ड्रग वे केला होता तो एक्झॅक्ट 5 mg देतो का आपल्याला? मी दुसऱ्या वेइंग बॅलन्समध्ये चेक करणार. ठीक आहे, ठीक आहे, दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 5 mg भेटणार तर आपण म्हणू की हा कॅलिब्रेटेड आहे. बट जर त्या दुसऱ्या वेइंग बॅलन्समध्ये जर व्हेरिएशन येत असणार तर ठीक आहे, आपण कन्सिडर करू की हा अनकॅलिब्रेटेड आहे. किंवा सेम वेमध्ये आपण जे मेजरिंग सिलेंडर यूज केले होते, जे काही ग्लासवेअर्स यूज केले होते त्यामध्ये किंवा इन्स्ट्रुमेंट आपण यूज केले होते ते इन्स्ट्रुमेंट प्रॉपर वर्क करत आहेत की नाही ते आपण चेक करणार, ज्याला आपण कॅलिब्रेशन म्हणतो. देन अनदर मेथड ऑफ मिनिमायझिंग ऑफ एरर आहे ब्लँक डिटर्मिनेशन. ब्लँक डिटर्मिनेशन मध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल एखादा आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. ठीक आहे, हा माझा बीकर आहे, याच्यामध्ये मी जे काही पर्टिक्युलर रिएजंट ॲड केले, फॉर एक्झाम्पल 1 रिएजंट 2 रिएजंट ॲड केले आणि एक ड्रग ॲड केले. ठीक आहे, सो असे 3 रिएजंट याच्यामध्ये ॲड केले आणि रिॲक्शन कॅरीड आउट केली आणि याचा जो काही फायनल रिझल्ट होता याच्यामध्ये मला एरर प्रोड्यूस झाला. मग ब्लँक डिटर्मिनेशन मी कसं करणार की अनदर काय करणार, परत ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार. ठीक आहे, बिकर घेणार बट सायमल्टेनियसली अनदर बिकर घेणार आणि याच्यामध्ये ही सुद्धा सेम रिॲक्शन कॅरीड आउट करणार. मी काय करणार, 2 रिएजंट ॲड केले होते.
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा एक रिएजंट ॲड केला होता, सो अनदर बिकरमध्ये सुद्धा मी हा एक रिएजंट ॲड करणार. ठीक आहे. सेकंड रिएजंट ॲड केला होता, याच्यामध्ये सुद्धा मी सेकंड रिएजंट ॲड केला. जो काही माझा ब्लँक बिकर आहे, याला आपण ब्लँक बिकर म्हणून नाव देतो आणि याला आपण सॅम्पल म्हणून याला आपण लेबलिंग करत असतो. ठीक आहे. देन जो काही सॅम्पल बिकर आहे, सॅम्पल बिकरमध्ये मी माझा ड्रग ॲड करणार, ज्याचा मला टेस्टिंग करायचं आहे. बट ब्लँक बिकरमध्ये काय करणार, मी ड्रग ॲड करणार नाही. फक्त जे काही केमिकल्स यूज केले जातात, रिएजंट, सॉल्वंट यूज केले जातात, ते सगळे ॲड करणार. फक्त जो काही सॅम्पल आहे, ज्याचा मला मेन स्टडी करायचा आहे, तो ॲड करणार नाही. ठीक आहे. देन जी काही पर्टिक्युलर प्रोसेस आहे ती कॅरीड आउट करणार आणि फायनल रिझल्ट आयडेंटिफाय करणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल याचा फायनल रिझल्ट जो आला आणि त्याची व्हॅल्यू ही 10 आहे आणि याचा जो काही पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. ठीक आहे. मग आता काय होणार, म्हणजे याच्यामध्ये सॅम्पल नव्हता आणि म्हणजे ब्लँकमध्ये सॅम्पल नव्हता आणि सॅम्पलमध्ये म्हणजे सॅम्पल जो बिकर होता त्यामध्ये ऑलरेडी आपण ड्रग ॲड केला, सॅम्पल ॲड केला. सो याच्यामधले जे काही डिफरन्स आहे तो आपल्याला एरर शो करतो. ह्या दोघांच्या व्हॅल्यूमधला डिफरंट मला काय देणार, डिफरन्स शो करणार की माझा एरर किती आहे. ठीक आहे. जेवढा जास्त डिफरन्स असणार तेवढा माझा कमी एरर असणार, कारण हे जे रिएजंट आहे यांचं काय याच्यामध्ये रोल आहे, हा नेमका आपल्या सॅम्पलमध्ये डिफेक्ट करतो का, तर ते कोण शो करणार, तर तो त्याचा फायनल रिझल्ट शो करणार. अशा प्रकारे हे ब्लँक डिटर्मिनेशन केलं जातं. देन वी हॅव कंट्रोल्ड डिटर्मिनेशन. तर ज्या प्रकारे आपण ब्लँक डिटर्मिनेशन केली होती त्या प्रकारे कंट्रोल डिटर्मिनेशन. कंट्रोल म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे काही रिएजंट आपण यूज करतो ते सगळे स्टँडर्ड असतात. म्हणजे स्टँडर्ड म्हणजे ज्याची आपल्याला व्हॅल्यू ही नोन असते, त्याला आपण कम्पेअर करून आपला सॅम्पलला त्याच्यासोबत स्टडी केला जातो. ठीक आहे. आणि त्याचा रिझल्ट फायनली कम्पेअर केला जातो, त्याला आपण कंट्रोल्ड डिटर्मिनेशन म्हणतो. देन वी हॅव इंडिपेंडंट मेथड. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हा सॅम्पल आहे, याला काय करणार, टायट्रेशननी स्टडी करणार. ठीक आहे. ही एक मेथड झाली. अनदर वेनी काय करणार, मी नॉर्मल रिॲक्शन करणार, नॉर्मल आपली कोनिकल फ्लास्कमध्ये किंवा बिकरमध्ये रिॲक्शन करणार, ही सेकंड मेथड झाली. आणि दोघांचा रिझल्ट हे कम्पेअर करणार. याचा सुद्धा रिझल्ट हा 10 आला आणि याचा सुद्धा 10 ml जर आला तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एरर आहे का, तर नाही, कारण इंडिपेंडंट मेथड होत्या, दोन वेगवेगळ्या मेथड होत्या. सो रिझल्ट डिफरंट आला तर एरर नाही आहे, बट याच्यामध्ये जर डिफरन्स आला तर याच्यामध्ये एरर आहे. अशा प्रकारे डिटेक्ट करणार आणि त्याला कॅलिब्रेट करणार. ठीक आहे. देन वी हॅव पॅरलल डिटर्मिनेशन. म्हणजेच काय, म्हणजे एकच सॅम्पल एकच प्रोसेस ती सारखी करणार. टायट्रेशन केलं, 10 ml आला, परत टायट्रेशन करणार, न्यू रिएजंट घेणार, परत 10 ml आला तर ठीक, परत टायट्रेशन करणार. म्हणजे एक टायट्रेशन, एक रिॲक्शन मी काय करणार, 2 ते 3 टाईम करणार आणि त्याचे जे रिझल्ट आहे त्याला कम्पेअर करणार. जर रिझल्ट हे तिघांचे सेम आले तर एरर नाही आहे, बट तिन्ही वेळा मी परफॉर्म केले नाही, तिन्ही वेळेचे वेगवेगळे जर माझे रिझल्ट येत असणार तर त्याच्यामध्ये एरर आहे. सो आपण त्याला मिनिमाइज करू शकता. दीज आर द मेथड्स फॉर द मिनिमायझिंग अवर एरर. देन वी हॅव ॲक्युरसी आणि प्रिसिजन. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण बऱ्याचदा याचे डेफिनेशन विचारल्या जातात आणि मुलांना बऱ्याचदा याचं कन्फ्युजन होतं. सो इथं एक क्लिअर कट आपण आज याचे डेफिनेशन बघणार आहोत. नेमकं ॲक्युरसी म्हणजे काय आणि प्रिसिजन म्हणजे काय. तर तुम्हाला तो एक गेम माहिती आहे का, की असा एक आपल्याला टार्गेट दिला जातो. ठीक आहे. ह्या टार्गेटवरती आपल्याला पिन मारायच्या असतात. ठीक आहे. किंवा जो काही पर्टिक्युलर ते त्यांनी पिन ठेवलेली असते ती पिन आपल्याला इथे याच्या टार्गेटवरती म्हणजे सेंटरवरती आलं तर आपण ठीक आहे जिंकलो, आणि याच्या सेंटरवरती नाही आला तर आपण हारलो. हे कॉम्पिटिशन असते किंवा ब्रेन शार्प करण्यासाठी सुद्धा लोक याचा यूज करतात. काय करतात किंवा टेन्शन कमी करण्यासाठी सुद्धा याचा यूज करतात. आता काय करतात, ही अशा प्रकारे एक टार्गेट दिलं जातं, पिन दिली जाते आणि आपल्याला याच्यावरती याला हिट करायचं असतं ॲट अ पर्टिक्युलर डिस्टन्स. जर आपण याला हिट केला आणि प्रॉपर आपला जो काही पिन आहे ही याच्या सेंटरला आली, ठीक आहे, तर आपण काय म्हणणार, एकदम आपला जो काही टार्गेट होता तो आपला एकदम ॲक्युरेट आला. ठीक आहे. म्हणजे ॲक्युरेटली आपण याला इथे हिट केलं. बट एखादा दुसरा व्यक्ती आला आणि दुसऱ्या व्यक्तीने परत पिन घेतली आणि याला हिट केलं, याच्या सेंटरला गेला नाही, तर आपण काय म्हणणार याला, की हा ॲक्युरेट आला नाही. ठीक आहे. म्हणजेच काय, जो काही आपल्याला आयडेंटिकल फोकस दिला होता, जे काही आयडेंटिकल आपल्याला सेंटर दिला होता त्या सेंटरवरती आपला जो काही पिन आहे तो पिन गेलेला नाही. सो इट नॉट बी ॲक्युरेट आपण याला म्हणतो. बट एखादा पर्टिक्युलर व्यक्ती येत आहे आणि कंटिन्युअसली एकाच ठिकाणी याला हिट करत आहे, त्याचा जो काही सेंटर आहे तो एकाच ठिकाणी जात आहे. मग ते कुठलं पण असो, ते मे बी त्याच्या फोकस म्हणजे एंड पॉईंटला असो किंवा सेंटरला असतो, बट कंटिन्युअसली एकाच ठिकाणी येत आहे.
तर याला आपण प्रिसिजन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जी काही रिपीटेबिलिटी आहे त्याला आपण प्रिसिजन म्हणतो. क्लिअर आहे सगळ्यांना. जर आपला फायनल रिझल्ट आपल्याला दिला आहे म्हणजेच क्लोज आहे आपल्या सेंटरच्या, तर त्याला आपण ॲक्युरसी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ॲक्युरेट आपला रिझल्ट आलेला आहे, बट आपला रिझल्ट ॲक्युरेट नाही आहे, बट एकाच ठिकाणी सारखा येत आहे. मग तो कुठे पण असो, सेंटरला असो, ॲक्युरेट रिझल्टमध्ये असो, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रिसिजन म्हणतो. ठीक आहे, हा झाला आपला प्रिसिजन, हा झाला आपला ॲक्युरेट. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीनं काय केलं, सेंटरला पिन मारली आणि परत तो सेंटरवरती मारतोय, तर आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीला काय म्हणणार की हा ॲक्युरेट सुद्धा आहे आणि हा प्रिसिजन सुद्धा आहे. ठीक आहे. अगेन एखादा व्यक्ती पर्टिक्युलर आहे आणि यांनी काय केलं, पिन मारली, याचा पिन जो आहे सेंटरला गेला नाही, बट एकाच ठिकाणी हा सारखा पिन मारतो, तर हा काय झाला, आपला ॲक्युरेट नाही आहे बट प्रिसिजन आहे. ठीक आहे. अगेन एखादा व्यक्ती आहे, अनदर दुसरा व्यक्ती आला आणि काय केला, रँडमली हा कुठे पण मारतोय पिन. ठीक आहे, ना याचा सेंटरला जात आहे ना एकाच ठिकाणी सारखा येत आहे, म्हणजेच हा ॲक्युरेट पण नाही आणि प्रिसिजन पण नाही. ओके. सो ॲक्युरेट कडलं तुम्हाला डेफिनेशन तुम्ही तुमच्या मनाने लिहा, फक्त तुम्हाला काय सांगायचं आहे ते तुम्हाला एक्झामिनरला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही वर्डिंगमध्ये लिहिताय ते मॅटर करत नाही, बट तुम्ही काय लिहिताय हे मॅटर करतं. ठीक आहे. सो ॲक्युरेसी काय झाली, इट इज अ डिग्री ऑफ क्लोजनेस ऑफ मेजरमेंट टू द टार्गेट ऑफ रेफरन्स व्हॅल्यू, म्हणजे जी आहे रेफरन्स व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, जी आपल्याला टार्गेट दिलेलं आहे त्याच्या आपण किती जवळ आहे याला आपण ॲक्युरेसी म्हणतो. ठीक आहे. इट रेफर ॲज अ बायसेस एररच्या डिटेक्ट करायसाठी हा ॲक्युरेसीचा मोस्ट इम्पॉर्टंट रोल असतो. ॲक्युरेसी इज अ मेजरिंग नियर टू द टार्गेट ऑर ट्रू रेफरन्स व्हॅल्यू, म्हणजे जी काही टार्गेट व्हॅल्यू आहे, रेफरन्स व्हॅल्यू आहे, याच्या आपण किती जवळ आहे हे डिटेक्ट करणं म्हणजेच काय तर ॲक्युरेसी. आणि प्रिसिजन म्हणजेच काय तर इट इज डिफाईन ॲज द डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन द व्हेरियस रिझल्ट ऑफ सेम क्वांटिटी. म्हणजे मी 10 एखादा परफॉर्म करता हे एक्सपेरिमेंट आणि 10 माझा सेम रिझल्ट येत असणार, तर तो काय आहे, प्रिसिजन आहे. म्हणजे रिप्रोडक्टेबिलिटी जर आपला रिझल्ट असणार तर त्याला आपण प्रिसिजन म्हणतो. ठीक आहे, क्लिअर असणार सगळ्यांना. एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, एखादा स्टुडंट आहे ज्याला 1 नॉर्मलचा NaOH सोल्युशन प्रिपेअर करायला सांगितलं. ठीक आहे, आणि सोल्युशन प्रिपेअर झाल्यानंतर N1V1 त्यांनी नॉर्मॅलिटी सुद्धा कॅल्क्युलेट केली. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी 10दा नॉर्मॅलिटी ही कॅल्क्युलेट केली आणि 10दा त्याचे व्हेरियस असे रिझल्ट आले, लाईक 1 नॉर्मल, 1.11, 1.1, 0.19, 0.19, 0.8, 0.19, 0.19 आणि 0.198 असे व्हेरियस त्याचे 10 रिझल्ट आले. मग आता याच्यामध्ये बघा, आपला आयडेंटिकल किती प्रिपेअर करायचं होतं, 1 नॉर्मल आपल्याला सोल्युशन प्रिपेअर करायचं होतं. ठीक आहे. आता याने जे काही कॅल्क्युलेशन केले याच्यामध्ये 1 नॉर्मल कितीदा आलं, 2दा आलं, म्हणजेच जे काही स्टँडर्ड व्हॅल्यू होती त्याच्या नियर हा कितीदा गेला, हा 2दा, म्हणजे 2दा त्यांनी जे काही रिझल्ट होता तो त्याचा ॲक्युरेट होता, स्टँडर्ड व्हॅल्यूच्या एकदम जवळ होती. ठीक आहे. बट हा जो काही कॅल्क्युलेट करत होता याच्या कॅल्क्युलेशनमध्ये 0.19, 0.19, 0.19 हे कितीदा आलं, हा 5दा आलं, म्हणजे 5दाच त्याला सेम रिझल्ट भेटला. सो हा जो काही पर्टिक्युलर रिझल्ट आहे दॅट इज 0.19 हा याचा प्रिसिजन व्हॅल्यू आहे, म्हणजे रिपीटेबिलिटी आहे, म्हणजे सारखा रिपीट होत आहे ते व्हॅल्यू, त्याला आपण प्रिसिजन म्हणतो. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारलं तर तुम्हाला एक्झाम्पल आणि डेफिनेशन हे सुद्धा मेन्शन करावं लागेल. अगेन याचा एक ग्राफ असतो ॲक्युरसी आणि प्रिसिजनचा. आता हा ग्राफ काय म्हणतो, हा एक अशा प्रकारे ग्राफ प्लॉट केला असतो बिटवीन अ प्रोबॅबिलिटी अँड व्हॅल्यूज. म्हणजेच जो काही आपली ट्रू व्हॅल्यू आहे किंवा टार्गेट व्हॅल्यू आहे, जो आपला रेफरन्स किंवा स्टँडर्ड दिलेला आहे, याच्या कंपॅरिझनमध्ये जी आपली ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू याच्यामध्ये किती क्लोजर आहे त्याला आपण ॲक्युरसी म्हणतो. ठीक आहे, याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण ॲक्युरसी म्हणतो. बट डिग्री ऑफ रिपीटेबिलिटी किती आहे, म्हणजे कितीदा सारखा रिझल्ट येतो, त्याला आपण प्रिसिजन म्हणतो. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर. सो दिस इज अबाउट अवर ॲक्युरसी अँड प्रिसिजन. ठीक आहे. नाव वी हॅव सिग्निफिकंट व्हॅल्यू. सिग्निफिकंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर
दुसरं तिसरं काही नाही, जो काही आपला पर्टिक्युलर रिझल्ट होता त्याला आपण पर्टिक्युलर नंबरमध्ये मेन्शन केलं. ठीक आहे, लाईक जी आपण नॉर्मॅलिटी आता कॅल्क्युलेट केली होती ते एका पर्टिक्युलर नंबरमध्ये लिहिली होती. हे जे काही नंबर्स आहे याला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणतो. सिग्निफिकंट फिगरला आपण डिफाईन जर करायचं झालं तर इट इज अ नंबर ऑफ डिजिट नेसेसरी टू एक्सप्रेस द रिझल्ट ऑफ अ मेजरमेंट कन्सिस्टंट विथ द मेजर्ड प्रिसिजन. म्हणजेच काय, तर आता एखादा पर्टिक्युलर रिझल्ट आला तर तो आपल्याला एक्सप्रेस कसा करावा लागणार, ऑब्व्हियसली नंबरच्या थ्रू आपल्याला एक्सप्रेस करावं लागणार. तर त्या नंबरला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणतो. ह्या सिग्निफिकंट फिगरमुळं बरेचदा एरर हॅपन होतात. म्हणजेच काय, बरेचदा एरर होतं. काय एरर होतं की बरेचदा आपण जे काही व्हॅल्यूज आहे ते प्रॉपर लिहत नाही, त्यामध्ये बऱ्याचदा घोळ करतो आणि त्याच्यामुळे एरर होतं. फॉर एक्झाम्पल, माझा जो काही फायनल रिझल्ट आलेला आहे तो या प्रकारे आला 0.0590 या प्रकारे जर माझा एखादा रिझल्ट आला तर याच्यामध्ये जो काही पॉईंट आहे याला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणतो. याच्यामधला जर हा 0 आला तर हा जो काय जस्ट फॉर लुक नाईस, म्हणजे जो पॉईंटच्या अगोदर 0 लिहितो आपण त्याला काही व्हॅल्यू नसतं. ठीक आहे, डायरेक्टली पॉईंट लिहिला काय आणि 0 लिहिला काय तर तरीही चालतं. डायरेक्टली एखादा रिझल्ट तुम्ही 0.1 लिहिला किंवा 0.1 लिहिला तर डिफरंट आहे का, नाही, हे दोन्ही सेम आहे. सो फक्त आपल्याला छान वाटावं किंवा कन्फ्युजन व्हावं नाही तर आपण हा इथं 0 लिहितो, याचं काहीही एक व्हॅल्यू नसतं. तर दिस पॉईंट जर एखादा 0 आला तर तो सुद्धा आपला नॉन सिग्निफिकंट आहे, म्हणजे याला आपण काउंट करत नाही. बट फक्त जे नंबर्स आहे लाईक 1 2 3 4 5 याला आपण सिग्निफिकंट व्हॅल्यू म्हणतो. जो पहिल्यांदा येतो त्याला फर्स्ट सिग्निफिकंट डिजिट म्हणतं, जो सेकंड टाइमला येतो त्याला सेकंड सिग्निफिकंट डिजिट म्हणतो, जो थर्ड टाइम येतो त्याला थर्ड सिग्निफिकंट डिजिट म्हणतो. आता तुम्ही म्हणणार की याला आम्ही ओळखायचं कसं, कारण मॅम इथं एक 0 आला याला तुम्ही थर्ड सिग्निफिकंट म्हणता. ठीक आहे, जो अगोदर आले होते त्याला तुम्ही नॉन सिग्निफिकंट म्हणलं. मग याचे रूल्स आहे, त्या रूल्सवरून आपण सिग्निफिकंट फिगर लिहू शकतो आणि हे रूल्स तुम्हाला विचारला सुद्धा जातात. ठीक आहे, तर रूल्स कुठले कुठले आहे, तर फर्स्ट रूल आहे की ऑल जे नॉन झिरो डिजिट्स आहे आर कन्सिडर्ड ॲज अ सिग्निफिकंट. म्हणजे जे काही नॉन झिरो 1 पासून तर 100 पर्यंत किंवा इन्फिनिटीपर्यंत जे काही नंबर्स आहे ज्याच्यामध्ये नॉन झिरो आहे तो आपला सिग्निफिकंट व्हॅल्यू झाला. त्याच्यामध्ये हा 1.01 असला तरी सुद्धा हा सिग्निफिकंट आहे, कारण स्टार्टिंग कुठं नव्हतं तर 1 पासून होतं. 6च्या नंतर कुठला पॉईंट आला तर तो सुद्धा सिग्निफिकंट आहे. सेकंड रूल आहे 0 बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर द सिग्निफिकंट. म्हणजेच काय, तर हे 1 आहे 1 आहे, या 2 1 मध्ये जर 2 0 आले तर हे सिग्निफिकंट आहे, त्याला आपण कन्सिडर करणार. ऑब्व्हियसली आता मला सांगा, तुम्ही 1 लिहिला, ठीक आहे, याला मी अगोदर 0 टाकला तर किती झाला व्हॅल्यू, 1च झाला. ठीक आहे, याच्या मागं टाकला तर किती झाला, 10 झाले. ठीक आहे, परत 1 आहे, याच्या पुढे आणखीन 2 0 टाकले तर किती झाले, ऑब्व्हियसली 1च राहिला. बट मागं जर आपण याच्या 2 0 ॲड केले तर किती झाले, 100 झाले. परत मी आणखीन 1 0 ॲड केला तर किती झाले, हा एकच राहणार आहे, याच्या पुढे कितीही लावलं तरी हा एकच राहणार आहे. बट याच्या मागं लावलं तर चेंज होणार का, तर हो, तर हा 1000 होणार. या प्रकारे आपला 0 जर व्हॅरी करत असणार तर त्याला आपण सिग्निफिकंट आणि नॉन सिग्निफिकंट व्हॅल्यू म्हणतो. ठीक आहे, देन थर्ड रूल आहे ऑल लिडिंग झिरोज आर नॉन सिग्निफिकंट. म्हणजेच जर स्टार्टिंगला आपले झिरोज असणार तर ते नॉन सिग्निफिकंट असणार. देन ट्रेलिंग झिरो म्हणजेच एंडिंगला जर 0 असणार तर ते आपले सिग्निफिकंट असणार आहे. ठीक आहे, जे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. देन जर एखाद्या नंबरच्या वरती पॉवर असणार लाईक 10 टू दी पॉवर n किंवा मायनसमध्ये असणार किंवा प्लसमध्ये तो पॉवर्स असणार तर तो नॉन सिग्निफिकंट फिगर झाला. ठीक आहे, दीज आर द रूल्स ऑफ अवर सिग्निफिकंट व्हॅल्यू. देन वी हॅव राउंडिंग ऑफ अवर डिजिट. म्हणजेच काय, तर जेव्हा ऑब्झर्वेशन करतो आपण एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये तेव्हा जे काही नंबर्स आहे त्याचं राउंडिंग ऑफ करणं गरजेचं असते. सो टू गेट ॲक्युरेट रिझल्ट ह्या राउंडिंग ऑफला तुम्ही खूप छान असं कोरिलेट करू शकता. एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, मला 70% पडले एखादा, फॉर एक्झाम्पल 10th मध्ये आपल्याला जर 70% मिळाले तर आपण काय म्हणणार, सगळ्यांना सांगतो छान असे 70% भेटले. बट एखाद्या वेळेस काय होतं की एखाद्या मुलाला जर 69.8% भेटले तर तो काय सांगणार, तो नाही सांगत मला 69 आहे, तो काय सांगणार मला, तो सांगणार की मला 70%च भेटले म्हणून. ठीक आहे, का नाही सांगणार, की हा त्याला माहिती आहे 0.8 आहे, याला आपण 7 म्हणून कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, बट काय होतं की ह्याच पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला 70.1% भेटला तर हा काय सांगणार,
आपल्याला म्हणणार आहे का 71% भेटणार म्हणून? नाही भेटणार, कारण याला माहीत आहे की हा जो सिग्निफिकंट नंबर आहे तो फक्त आणि फक्त 1 आहे, याला आपण राऊंडिंग ऑफ करू शकत नाही. म्हणजेच काय तर 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड 10 हा जो सेंटरचा 5 असतो, ठीक आहे. जर ह्या 5च्या खाली म्हणजे 1 पासून तर 5 पर्यंत जर आपल्याला एंडिंगचा किंवा ट्रेलिंगचा जर एखादा पॉईंट असला तर त्याला आपण प्रिव्हियसली कन्सिडर करतो. म्हणजे आता 70 होता, ठीक आहे, 1 पासून तर 5 पर्यंत असणार तर काय कन्सिडर करणार, तर आपल्याला याला 70च कन्सिडर करणार. बट 6 पासून जर 10 पर्यंत हे जर पॉईंट असले, ठीक आहे, सर 70.8 असला, 7 असला किंवा 10 असला, काही पण असला, तर आपण याला काय करणार 71 कन्सिडर करणार, ठीक आहे. सो इथे सुद्धा राऊंडिंग ऑफ होताना आपण जे काही आपले नंबर्स आहे याला अशाच प्रकारे राऊंडिंग करतो. जे रिझल्ट आहे आपण अशाच प्रकारे लिहितो. लाईक 12 असला तर आपण त्याला 10च कन्सिडर करणार. 14 सुद्धा असला, लाईक 114 सुद्धा असला तरी आपण त्याला 110च कन्सिडर करणार. बट 58 सारखे डिजिट असणार त्याला आपण त्याला किती 60 कन्सिडर करणार. पॉईंटमध्ये असलं तरी सेम होतं. काय होतं आपण याला काय करणार, हा आता 1.344 आहे तर याला 340 म्हणून आपण राऊंडिंग ऑफ करणार. कॅल्क्युलेशनसाठी इझी जातं, ठीक आहे. अगेन 1.488 असणार तर याला आपण 1.49 म्हणून कन्सिडर करणार. का तर इट इज हेल्पफुल फॉर अवर कॅल्क्युलेशनसाठी, रिझल्ट ॲक्युरेट येण्यासाठी आपण या प्रकारे राऊंडिंग ऑफ करू शकतो. 99 असला तर ऑब्व्हियसली आपण याला 100 कन्सिडर करू शकतो. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ अवर राऊंडिंग ऑफ. आय होप तुम्हाला सगळं क्लिअर असणार. जे काही पॉईंट मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेला आहे अगदी सिम्पल वेमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली अवेलेबल होईल. तुम्ही इझिली जाऊन डाउनलोड करू शकता. आणि लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि एक आपला लास्ट पॉईंट राहिलेला आहे फार्माकोपिया, त्याबद्दल आपण एक शॉर्टमध्ये डिस्कस करूया, ठीक आहे. सो हेन्स दिस इज ऑल अबाउट आवर युनिट नंबर 1. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.